वंजारा बंजारा एकच भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद, बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी, मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट अनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅजेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर, 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। हैदराबाद गॅजेटियरच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली। GR बेकायदा असून सुनावणीपर्यंत कोणालाही कुणबी प्रमाणपत्र न देण्याची याचिकेत मागणी। पुढील सुनावणी 25 तारखेला होणार। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं, त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपण शिकतील ही अपेक्षा। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। शरद पवारांनी लोकांना निवृत्त करण्यापेक्षा स्वतः निवृत्ती स्वीकारली पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं, त्यांचं प्रायश्चित्त करावं। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा। शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, 7/12 कोरा करण्याची मागणी। शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, गरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही। मात्र आता हतबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा काढतायत। मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार। ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी पूजा खेडकरचे आई वडील रडारवर। खेडकरच्या घरी पुणे पोलिसांची 2.5 तास झाडाझडती। ट्रक ड्रायव्हरची सुटका। मनोरमा खेडकर खासगी कॅबमधून पळाली तर दिलीप खेडकरही फरार, पोलिसांची माहिती। बाळासाहेब हयात असताना जर दोन्हीही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवर स्मिता ठाकरेंचं भाष्य। अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात पुराचं थैमान। ढगफुटी सदृश्य पावसानं अनेक गावात पाणी शिरलं। हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांचं एअरलिफ्ट। येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर। बीड, नगर, पुणे, पैठणसह राज्यभरात पावसाचा हाहाकार। आष्टी, पाथर्डी, पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसानं जनजीवन विस्कळीत। नद्यांना आलेल्या पुरामुळे घर, शेती, शिवार पाण्याखाली। संजय गांधी निराधारसह श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ। 1,500हून आता 2,500 रुपये मिळणार। सरकारचा नवा GR जारी। भारतीय खेळाडूंनीही शेकहँड न केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून संचालक उस्मान वहालांची हकालपट्टी। मैदानावरची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका। 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणी राज कुंद्राशी 5 तास चौकशी। मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला। शिल्पा शेट्टीलाही येत्या काळात चौकशीला बोलावलं जाणार, सूत्रांची माहिती।